अन्यायाविरुद्धचा एल्गार, सत्याचा बुलंद आवाज, लोकशाही माझा। सड़ा हुआ जबान समझ के अच्छा काम करो, जैसे आपका बच्चा भी आपको तारीफ करे। ये सब सुन के आपका बच्चे जाएंगे ना घर पे, आपका ऊपर थूकेंगे, ये मेरा बाप क्या किया, इतना गिलोना हरकत, मेरा बाप था ऊपर बेटा थूकेगा। आम्ही सहकारी पतसंस्थेमध्ये जे काही लोकांनी आपले पैसे ठेवले त्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो, त्या ठेवीदारांचे पैसे मुदत संपल्यानंतर बी मिळत नाही। त्याच्यामुळे बराचसा घोळ झाल्यामुळे लोकांचे विश्वास उडालेला आहे। या लोकांनी 3-4 महिन्यापासून हा लढा चालू केलेला आहे। पैसा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। सहकारी पतसंस्था होश में आओ, होश में आओ, आम्हाला न्याय दिला पाहिजे। आपण म्हणताय ना अल्प बचतवाल्यांना त्यांनी दिले, आता ते आम्हाला काय म्हणता, जशी वसुली होईल तसे तुम्हाला देऊ म्हणते। आता वसुली ते करणार नाही तर ती होणार नाही, आम्हाला केव्हा मिळणार, असे शब्द आहे ना त्यांचे। मेरा नाम सुनील गोपाल देवनाथ, मैं चाइनीज का धंधा करता हूँ। मेरा दुकान था एक, मैं काम नहीं कर पाता हूँ, इसलिए मैंने दुकान बेच के 12 लाख रुपया बैंक में रखा था महेश नगर पतसंस्था में। मेरे बच्चे का एजुकेशन के लिए जब लगेगा मैं पैसा निकाल के उसके पढ़ाई में काम पे आएगा। आज कोई इंटरेस्ट मिलता है उससे उसका खर्चा कम। अभी मेरा इंटरेस्ट भी देना बंद कर दिया, अभी उसको 10 दिन बाकी है उसका एडमिशन। अब ये बैंक में चेयरमैन सब लोग मिलके पूरा पैसा घोटाला कर दिया। डीडीआर साहब के पास आया, डीडीआर साहब वो मुसलमान लोग को मदद कर रहा है, हिंदू लोग को नहीं। उनका त्यौहार है, राम जन्मदिन है, उनको बहुत दर्द है, पहले उनको दे दो, तुम हिंदू लोग है, तुम्हारे पर कोई दर्द नहीं है। अभी मेरा लड़की का अगर एजुकेशन में अगर मैं कुछ नहीं कर पाया तो मैं डीडीआर साहब को नहीं छोड़ूंगा, ये यहाँ आके इनका मुंह काला करूंगा। आज जो चेयरमैन है उसको जहां मिलेगा नांगा करके मारूंगा, नांगा करके मारूंगा एक एक को। अगर मेरा लड़की का पढ़ाई का कुछ अगर तकलीफ हुआ, ये बात आप समझ लो, बहुत रुलाया आपने। ये सब छोटी सड़ा हुआ जबान समझ के अच्छा काम करो, जैसे आपका बच्चा भी आपको तारीफ करे। ये सब सुन के आपका बच्चे जाएंगे ना घर पे, आपका ऊपर थूकेंगे, ये मेरा बाप क्या किया, इतना गिलोना हरकत, मेरा बाप था ऊपर बेटा थूकेगा। महेश नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये जे काही लोकांनी आपले पैसे ठेवले त्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो, ज्या ठेवीदारांचे पैसे मुदत संपल्यानंतर बी मिळत नाही, त्याच्यामुळे बराचसा घोळ झाल्यामुळे लोकांचे विश्वास उडालेला आहे। या लोकांनी 3-4 महिन्यापासून हा लढा चालू केलेला आहे, परंतु शासन आणि प्रशासन आणि संबंधित खात्याचे काही लोक कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला। मी त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही। आणि आज जे महेश नागरी सहकारी पतसंस्थेचा जो कारभार उजेडत आलेला आहे, याचाच अर्थ आपण कुंपण शेत खातं बा, त्याच पद्धतीने या लोकांनी स्वतःच्या नावावर कोटी 1.5 कोटीच्या कर्ज काढलेलं आहे, सगळे कायदे तोडून। त्याच्यानंतर ज्यांनी जे काही एफडी ठेवलेलं आहे त्यांना जर 9% व्याज असेल त्यांनी 12% व्याज घेतले, आणि ज्यांनी कष्ट करून आपले घामाचे पैसे त्या पतपडीमध्ये ठेवले त्यांचे पैसे आज मिळत नाही। आणि जाणून बुजून अल्प बचत जे काही लोक होते त्यांना जाणून बुजून पैसे दिले, म्हणजे लोकांची संख्या कमी झाली पाहिजे, त्यांची ताकद कमी झाली पाहिजे आणि यांच्यात वाद निर्माण व्हायला पाहिजे। तर याला सर्वस्वी जबाबदार सन्माननीय शेळके साहेब आहे। जर कधी तुमचं वाटप करण्याचा अधिकार नसताना वाटप होत असताना तुम्ही त्याच्यावर कुठली कारवाई केली, आणि पतसंस्थेचा जो काही चेअरमन आहे त्याचा मुलगा हे राजेंद्र तुपेंना इथले जे काही डीडीआर आहेत तालुका उपनिबंधक शेळके साहेबांसमोर सांगतो तुझे 11 लाख रुपये ते 6 लाख रुपये गेले, विषय संपो, म्हणजे याचाच अर्थ सगळे काही मिळालेले आहेत। दिवशी आपण यांना जे काही शब्द दिले होते त्याच्यातले काय काय पूर्ण झाले आणि काय काय बाकी काही झालं नाही साहेब, काही झालं नाही। थांबा, मला ऐकू द्या त्यांचं काय म्हणतो। ऐका ना, ऐका, बोलू द्या त्यांना, बोला। तुमच्यावर 81, 82, 83, 88, 89 एन्क्वायरी बसली, याच्यात वाढ कोणती बसली, का नाही बसली, कोणत्या कलमेनुसार एन्क्वायरी बसली, तुम्ही सांगा कोणत्या कलमेनुसार बसली, एन्क्वायरी नाही बसली अजून, अपार झाल्यावर एन्क्वायरी नाही बसली, का नाही बसली, तुम्ही काय करताय, अपार डिटेक्ट कोण करणार आहे, अपार डिटेक्ट तुम्ही करणार आहे, तुम्ही रेग्युलेटर आहात। संस्थेचे जे आर्थिक व्यवहार असतात ते आर्थिक व्यवहारातून एका परीक्षेत नाही, तुम्हाला अधिकार आहे, हे कायदे आहे, हे कायद्याचं कटिंग आहे, सकार कायदा 1960 दिवशी तुमच्या समोर चर्चा झाली, आता चर्चा पहिला गेला, दुसरा गेला, आता तुम्ही बोलताय,
तुम्ही बोलले ना हा नियम नाहीये. हा कायदा दाखवू का तुम्हाला साहेब? तुम्हाला काढतो तुमची बुक खरी आहे ना? हा कायदा आम्ही आणलेला खोटा आहे का? हा कायदा खोटा आणलेला आहे का? मुलीचं लग्न यांच्यामुळे कॅन्सल झालं हे काय म्हणतात नाही नाही, एक मिनिट आपण मुद्द्यावर कैसे बोलो उनके भाषा में बोलो उनके. तुमच्यावर 88ची एन्क्वायरी चालू नाहीये का? पहिलं याचं उत्तर द्या. बरं का नाही चालू? तुम्ही का नाही बसवली? 3 महिने 4 महिन्यापासून अपहाराची गोष्ट आलेली आहे समोर. मुलांनी साहेबांनी तुम्हाला आदेश दिले होते तर मग तुम्ही आता परवा आम्हाला लेटर दिलं हे का अध्यक्षांवर तुम्ही लेटर दिले, चेअरमन आणि अध्यक्षाने चेअर म्हणजे संचालक आहेत पतसंस्थेचे, मश पतसंस्थेचे, बाबा यांना पैसे देण्यात यावे. तुम्ही काढून द्या, त्यांना सांगा आम्हाला चेक लिहून द्या. तसं या वर्षाला संख्या जरी कमी असली परंतु हे आंदोलन किंवा हे लोक नियंत्रणाच्या बाहेर गेले तर यांना कायदा सुव्यवस्था बिघडला त्याची आमची जबाबदारी आहे. आज आम्ही अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, संविधानिक चौकटीत मार्गाने आम्ही आंदोलन करतोय की आमची मागणी आहे. परंतु तुम्ही टाळाटाळ करू नका. तुम्हाला आज समजा तुम्ही एक आम्हाला पत्र द्या, आम्हाला कुठले अधिकार नाही. म्हणजे समजा जिल्हा उपनिबंधकाकडे असतील, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधक, पणन मंत्री असतील, नाही झालं आम्हाला कुठे न्याय मिळाला नाही तर पणन मंत्र्यांना तेवढा अधिकार आहे ना. आम्ही जयकुमार रावणाच्या दाराशी जाऊन बसू ना. तुम्हाला काही अधिकार नसतील तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला अधिकार नाही. ते जिल्हा उपनिबंधकांना आहेत, संबंधित अधिकाऱ्यांना आहेत किंवा मंत्र्याला आहे, सहकार खात्याला कुठल्या ते आम्हाला त्याची स्पष्ट द्या. आम्ही त्यांच्या दाराशी जाऊन ढोल वाजायचं काय पर्याय नाही आम्हाला. आपली गोष्ट हा लढा थांबणारी साहेब तुम्ही म्हणजे मी जास्त बोलणारी साहेब पण आहेत. किती मोठी किंमत मोजावी लागली या लोकांना पैसे मिळेपर्यंत आम्ही थांबणारी साहेब. तो पतपेढीवाला किती मोठा आहे छोटा आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याचा पैसा मिळाला पाहिजे. जर नाही पैसा मिळाला तर तुमच्या याच्यावर आमचं शिवराष्ट्र आंदोलन तुम्हाला जर यांच्या या लोकांचा जीव घ्यायचा असेल याची जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल. एवढा दुसरा मोर्चा आमचा डायरेक्ट त्यांच्या बंगल्यावर राहील. जे संचालक चालक आहे ते जे चेअरमन आहेत हे आता ही लढाई थांबणार नाही. याला जी पडली त्याचं मोठं स्वरूप आहे. लगेच आपपर्यंत जिल्हा उपनिबंधक नंतर आम्ही जयकुमार रावणाचे काय जिथं दिसतील तिथं आम्ही त्याच्या घरासमोर बसलो. मैं आपको नहीं छोड़ने वाला हूँ. ये सबका सामने साहब का सामने बोल रहा है. अगर उसको कुछ तकलीफ हुआ यहाँ आके मैं आपका मुंह काला कर दूंगा. कोई माइकल मेरे को रुका नहीं सकता है. मैं इसके लिए कुछ भी कर सकता हूँ, कुछ भी. शेळके साहेब जो अभी सही ढंग से कार्रवाई करो नहीं तो इसका नतीजा आपको भुगतना पड़ेगा. नवीन सांगत ये आपको आखिरी चेतावनी दे रहा है. समजा आता 100 लोकांचा विषय असताना 40-50% लोकांना वाटता येतात का? मग आम्हाला तेच उत्तर पाहिजे. देता येतात का? हो किंवा नाही? हो किंवा नाही? कायदा आहे का तसं? देता येतं हो किंवा नाही सांगा. हा? नाही देता येतं की तुम्हाला माहिती आहे तुमचा कायद्याने देता येते. देता येतं मग तुम्ही घेऊन द्या ना की देता येतं किंवा देता येते आम्हाला घेऊन द्या. आम्ही आमचा पाठपुरावा सोडणार नाही. तुम्हाला विनंती आहे. नाही पण आज तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. आजच बसून तो आज सांगतो मी मुंबईला आणि तो IPL मॅच पाहतोय मग तो उड्या मारतो असं जसं एन्जॉय करतो ते व्हिडिओ आहे ना व्हिडिओ. चांगलं आहे का ते मॅच पाहू राहिले ना आम्ही असे वनमन फिरू राहिलो. दिसतंय. हा ते मॅच पाहू राहिले आम्ही वनमन फिरू राहिलो. हे बघा कुठले आंदोलन करत असताना त्याला काही टप्पे असतात, काही पायऱ्या असतात. आता ही आपली पहिलीच मिटिंग झाली की त्याच्यात काहीतरी या लोकांना घाम फुटलाय. परंतु साहेब तुम्ही समजा ते बाहेर गावी आता एवढे जबाबदार अधिकारी इथं आले, तुम्ही आले, शुक्रवारी तुम्ही आम्हाला देखील आश्वासन द्या A to Z सगळे संबंधित लोक तिथे राहतील. हे पत्र काढून आपण बोलू. त्याच्या समजा तुम्ही आज आम्हाला तसं आश्वासन देता तर शुक्रवारी लेखी पाहिजे. साहेब के सामने लिखित. त्याच्याशिवाय मूर्खपणे आणि साहेब या दिवशी ते लोक आले नाही त्याला जबाबदार नाही. तुमच्या खुर्च्या तुटल्या कोणाचं काही ऑफिस कारण तुटलं त्याला आम्ही जबाबदार आला. शेळके साहेब जबाबदार. त्यांचा आता असं त्यांना अधिकार आहे. एक मिनट रुक जो ना. हाँ. संचालक मंडळ मधले चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा जे काही संबंधित लोक आहेत ते आज इथं कोणीच नाही आहे. मग शुक्रवारी त्या ठेवीदार आणि संचालक बॉडीचे आणि इथले जे प्रशासक सगळ्या अधिकाऱ्यांची ती मीटिंग घ्यायचे. त्याच्यातून काय तोडगा निघतो काही नाही. परंतु साहेब तुम्हाला विनंती आहे तुम्ही कठोर पावलं उचला. तुम्ही कठोर पावलं उचलले नाही तर मग आम्ही तुमची खुर्चीची पाळी ओढून घेऊ. नाही का जानता साहेब आता काय बघा सगळं काही दिसतंय, सगळं फ्रॉड दिसत आहे, सगळं अन्याय दिसतोय. मग तुम्ही कारवाई करत नाही याचा अर्थ म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना मिळाला असं आम्ही समजू साहेब. आम्हाला तुमच्याच वेळात गुतावं लागायचं आहे. आम्ही आता समजा उदाहरण तुम्ही आज मला शुक्रवारी एक माणूस नको पाहिजे पण त्याच्यानंतर नाही त्यांनी द्यायचे ठरवून काय करायचं. कोण कोण आलं पाहिजे. पवन पुरोहित आलं, संचालक मंडळ शुक्रवारी सगळे पाहिजे. कोणी बाहेर नाही.